नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात आपण सगळे? तर शुभ सकाळ सगळ्यांना. आणि आज मी थोडं बाहेर आले होते एका कार्यक्रमाला, ते तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे. तर आमची सायली आहे ना, आपल्या ह्या करुणाताई आहेत आणि करुणाताईची मुलगी सायली. तर तिच्या शाळेत आज कार्यक्रम आहे छोटासा, आणि छोटासा म्हणलं तरी खूपच मोठा आहे, आणि सगळ्यांनाच बोलवलेलं आहे, नातेवाईकांना, सगळ्या फॅमिलीला. त्यासाठी मी आले होते. तर ह्या आपल्या अस्मिताताई, ह्या पण एक यूट्यूबर आहेत, ते तर तुम्हाला माहितीच आहे. आणि ह्या करुणाताई, ह्या पण यूट्यूबर आहेत बरं का. आणि तर आपण आज एक म्हणला चला असाच व्हिडिओ काढूया आणि छानसा. तर आपण इथं कुठं आलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते पुढं. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि हे बघा, आता आपण हॉलमध्ये आलेलो आहोत, आणि इकडे समोर स्टेज आहे इकडे समोर. तर किती सुंदर सजवलेलं आहे बघा. आणि हे सगळे मुलं आणि त्यांचे पालक आहेत. हे बघू शकता तुम्ही. अजून गर्दी झालेली नाही एवढी, पण थोड्या वेळाने गर्दी होईल. आता झूम कर. आणि हे आहे आपलं स्टेज आहे. इकडे समोर मॅडम आहेत आणि त्या सजावट करत आहेत, रांगोळी काढत आहेत. आणि हे डेकोरेशन बघा किती सुंदर केलेलं आहे, झुंबरचं आणि लाइटिंगचं किती सुंदर डेकोरेशन, किती हॉल सुंदर सजवलेला आहे बघा. सन्माननीय जयपालजी जाधव याही मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत. ॲडव्होकेट सदुजी भंगे साहेब यांचेही या संस्थेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. आपणास विनंती, आपण कृपया स्थानापन्न व्हावं. महाराजांचा. 这
धन्यवाद. या ठिकाणी सरकारी शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापकाध्यक्ष किरणजी भुवे यांनी विनंती की आपण संस्थेबद्दल मनोगत व्यक्त करावं. अरविंद जगताप आपणास ती त्यावेळेची परिस्थिती आहे ज्यावेळी त्यांच्या वडिलांकडे त्यांच्या शाळेची साधी फी भरण्यासाठी देखील पैसे नव्हते. परिणामी आर्थिक टंचाईमुळे त्यांना त्यांचं शिक्षण तिकडेच सोडावं लागलं व स्वप्नांना देखील पूर्णविराम मिळाला. म्हणून गरिबी फार निर्लज्ज असते मित्र. किंवा एक परिस्थिती स्वप्न कशाचीही जाणीव ठेवत नाही. पोटाची भूक आणि जगण्याचे धाकून गरिबी कधीच कमी करू शकत नाही, पण जाताना मात्र जाणीवांची व्रत पाठी होती तसंच ठेवून जाते. आपली परिस्थिती जेमतेम असून केवळ शाळेची फी भरण्यासाठी आपल्याकडे पैसा नाहीये, पण त्या विद्यार्थ्यांचं काय? त्यांच्यासाठी शिक्षण सोडा पण 2 वेळच्या भाकरीची सोय करणं खूप कठीण असेल. आणि या विचारांवर सहकार्याचं विष त्यांच्या मनामध्ये पेरलं गेलं. आपल्यासारखी वेळ अन्य विद्यार्थ्यांवर येऊ नये या दृष्टिकोनातून त्यांनी सहकार्य शैक्षणिक व सामाजिक संस्थेची निर्मिती केली आणि म्हणूनच निर्भर उपकार करीत निवडणुकांमध्ये हात जोडून उभं राहणाऱ्यांपेक्षा हातात हात घालून समाज परिवर्तन घडून पाहणारे नेते मला खरे तर समोर उपस्थित असणारे प्रेक्षक वर्गासमोर मला आपल्या संस्थेच्या कार्याची बातमी देणं जास्त महत्त्वाचं वाटतं. कारण शेवटी निवडणूक कार्यक्रम किती मोठे असले तरी शेवटी जनता नाव मागते. खरं तर 2012 साली आपल्या संस्थेची निर्मिती झाली. खरं तर आपल्या संस्थेने आतापर्यंत शैक्षणिक सामाजिक व विविध प्रकारचे ज्या सरकारी शैक्षणिक सामाजिक संस्थेला विद्यार्थी दत्तक घेतलेले आहेत, मी ज्यांचा नामोल्लेख करतोय त्या मान्यवरांनी ते आपण पुढे यावं. अक्षय आनंद सोरपूर सर, सचिनजी गावटे, सुमिताप्पा भुवे पाटील, अमय घाट सर, नागेश भोळे सर, निलेश इंगे सर, शिवाजी सागर सुनसे मॅडम, हर्षल शेठ बबन दुबे पाटील, संगीता नितीन भोसले मॅडम, रॉबिन तपी जॉब सर, महेंद्र कोठारी सर, पूजा रंजवे मॅडम, आकाशजी आठवळे, वैभव मोरे सर व मयूरजी माटके सर, रवींद्र अप्पा दुबे पाटील, डॉक्टर अमित दुबे पाटील, लक्ष्मी जीवन साळुंके मॅडम, राहुल आबा दुबे पाटील, सुनंदा वसंतराव जाधव, रूपा दळवे मॅडम, चारुदत्त दुबे पाटील, सोमनाथ शेठ कामठे, मोहन शेठ शिंदे, शिवाजीराव बरे, महेश तात्या दुबे पाटील, जी.बी. दिव्यलक्ष्मी गुंड पाटील, महेंद्र उत्तमराव दुबे पाटील, सुनीता बाळकृष्ण जाधव मॅडम, हरिभाऊ काळे, वरुण इंगे सर, विनोद शेठ करंडे पाटील, बाळासाहेबजी बेत्रे पाटील, विकी बारोड सर, सतीश चंद्रकांत डुबे सर, अनुसया कदम मॅडम, परामचंद्र कदम सर, राही चेतन शेठ डुबे, हेमंत काळव, गणपत आप्पा मान्यवरांचा नामोल्लेख झालाय. त्या मान्यवरांनी विनंती आहे कृपया आपण पुढे यावं, ही नम्रतेची विनंती आहे. ज्या मान्यवरांनी विद्यार्थी दत्तक घेतलेले आहेत मान्यवरांनी पुढे या. ज्यांचा नामोल्लेख झालेला आहे त्या मान्यवरांना विनंती की आपण पुढे यावं आणि विद्यार्थ्यांना चेक आणि आज शिक्षणासाठी जे 130 मुलं दत्तक घेतल्यात ना, ह्या मान्यवरांनी काही मुलं दत्तक घेतलेले. आता या ठिकाणी चारुदत्त दुबे पाटील जे या ठिकाणी उपस्थित राहिलेले, त्यात अमित दादा दुबे, राहुल आबा दुबे, सुनंदा वसंतराव जाधव, रूपा दळवे मॅडम, चारुदत्त दुबे, सोमनाथ शेठ कामटे, महेश शिंदे सर, शिवाजी पदे सर, महेश तात्या दुबे 2 विद्यार्थी दत्तक घेतलेले आज त्यांनी. महेंद्र उत्तमराव दुबे पाटील त्यांनी 1 विद्यार्थी दत्तक घेतलेला आहे. सुनिंदा बाळकृष्ण जाधव मॅडम 4 विद्यार्थी दत्तक घेतल्यात. हरिभाऊ काळे सर यांनी 2 विद्यार्थी दत्तक घेतल्यात. वरुण इंगे सर त्यांनी 1 विद्यार्थी दत्तक घेतल्यात. विनोद शेठ पाटील त्यांनी 5 विद्यार्थी दत्तक घेतल्यात आणि बाळासाहेब बेत्रे पाटील इथं या ठिकाणी उपस्थित राहिल्यात. त्यांच्या मागच्या वेळेस मुलीचं लग्न होतं, त्यांनी आपल्याला 15 मुलांचा सहकारी शैक्षणिक सामाजिक संस्थेला खर्च दिला. त्याबद्दल त्यांचे सहर्ष स्वागत आणि धन्यवाद.
विकी बाराकर सर 2 विद्यार्थी घेतलेत, सतीश डुबे सर 1 विद्यार्थी घेतलाय, अनु सायकलवाल्यांनी 1 विद्यार्थी घेतलाय, रामचंद्र कदम त्यांनी 2 विद्यार्थी घेतलेत, राईचंद्र शेट्टी आल्या 2 विद्यार्थी घेतलेत, गणपतप्पा इंगे, हेमंतप्पा काळभोर, गजानन सोनवणे आणि सागर चंद्रकांत दुबे 4 विद्यार्थी दत्तक घेतलेले. स्वप्ना शेळके मॅडम त्यांची सुद्धा मागच्या वर्षी 15,000 रुपये देणगी दिलेली आहे, त्यांचे सुद्धा खरंच संस्थेने धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सकाळचे वार्ताहर पत्रकार सन्माननीय कृष्णकांत सर आपणास विनंती आपण कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. सन्माननीय सकाळचे पत्रकार कृष्णकांत सर आपणास विनंती कृपया आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी विनंती करतो क्लास 1 अधिकारी महाराष्ट्र राज्याचे बाळासाहेब बेंद्रे साहेब यांनी एक थोडक्यात 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करावं. पुढे या. प्रतीक सर तुम्ही पण या पक्षामध्ये. पियुष बाबर आपला नवीन विद्यार्थी आहे, त्याला के पॉवर क्लासने 20,000 ची 10,000 मिळाली, त्याचं सुद्धा एक वर्ष पॉवर राजू सावंत सर या ना पुढे तुम्ही. पेरवडी मावशी आल्यासमोर पुढे या. काय मामी पुढे या. अरे भाऊ बाळांची विशेष पुढे या. नाही पुढे या, पुढे या. तुमचा सुद्धा खाली वाटत असता सोबती बोले. अजून कोण सभासद राहिले का? चौधरी बाबा या पुढं, राजानंद या पुढं. गाडीचा कार्यकर्ता म्हणून पुढे येणार म्हणून. चला समोर. तर मंडळी आता कार्यक्रम संपलेला आहे आणि आम्ही घरी जात आहोत. आता अजून जेवणं राहिलेले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला आहे ते कमेंटमध्ये सांगा बरं का नक्की. काय नाव आहे? अक्षरा. अक्षरा तुझ्या बॅगवर नाव नाही येतोय. किती सुंदर रांगोळी काढलेली आहे बघा. खूप
खूप छान रांगोळी काढलेली आहे. कार्यक्रम आहे बघा आणि आता कार्यक्रम संपलेला आहे. हे आहे मंगल कार्यालय. कार्यक्रम होता, हॉल होता, नेताजी हॉल. तर वरच्या मजल्यावर होता कार्यक्रम. खूप छान कार्यक्रम झालेला आहे. तर आता कार्यक्रम संपलेला आहे आणि आता आपण घराकडे चाललेलो आहोत. खूप छान कार्यक्रम झालेला आहे आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत सगळ्यांनी बघा आणि कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा सगळ्यांनी. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.